हॅलो एव्हरीवन, एएस स्मार्ट एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजचा जो लेक्चर आहे त्यामध्ये आपण एमएस सेट 2022-23 जे की 26 मार्च 2023 मध्ये होणार आहे त्यासाठी पीवायक्यूज बघणार आहोत. आणि आज आपण इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच ICT या टॉपिकवर पीवायक्यूज बघणार आहोत जे की 2021च्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारण्यात आले होते. हे जे MCQ आहे ते मी कंप्लीट एक्सप्लेनेशन सोबत डिस्कस करणार आहे, त्यामुळे प्लीज पूर्ण लेक्चर बघा जेणेकरून तुम्हाला माहिती पडेल की कशा प्रकारचे क्वेश्चन जे आहेत ते लास्ट इयरच्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारण्यात आले होते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑलरेडी मी टीचिंग ॲप्टिट्यूड म्हणजे युनिट नंबर 1, युनिट नंबर 2 रिसर्च ॲप्टिट्यूड आणि कम्युनिकेशन युनिट याच्यावर ऑलरेडी 2013 to 2021 मध्ये जे काही MCQ झाले आहेत ते सर्व MCQ विथ द डिटेल एक्सप्लेनेशन माझ्या चॅनलवर टाकले आहेत. जर समजा बघितले नसाल तर प्लीज एकदा बघून घ्या जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये भरपूर हेल्प होईल. कारण याच्यातनं तुम्हाला माहिती पडेल की कशा प्रकारचे क्वेश्चन जे आहेत ते रिपीट होत आहेत, कशा प्रकारे कन्सेप्ट जे आहेत ते रिपीट होत आहेत. ओके, चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आणि जर समजा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून माझा येणारा व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटून जाईल. ओके, which of the following is the correct full form for the IRNET? क्वेश्चन जो आहे तो 2021च्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारण्यात आला होता आणि ज्यामध्ये तुम्हाला फुल फॉर्म विचारलं गेलं होतं IRNETचं. ओके, ज्यासाठी जो पहिला ऑप्शन इथे आहे तो आहे एंटरटेनमेंट अँड रिक्रिएशनल नेटवर्क, सेकंड आहे एंटरटेनमेंट अँड रिफ्रेशमेंट नेटवर्क, थर्ड आहे एज्युकेशनल रेफरन्स नेटवर्क अँड लास्ट आहे एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क. ओके, सो IRNET बद्दल आपण जर बोलायला गेलो तर IRNET इंडिया इज द ऑटोनॉमस सायंटिफिक सोसायटी अंडर द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल ऑफ द मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, having one of the largest nationwide and satellite network, located at the premier academy and research institution in the major cities of the country. So here it is the first internet service in India. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की IRNET जे आहे ते फर्स्ट इंटरनेट सर्व्हिस आहे इंडियाची अँड इट ब्रॉट द इंटरनेट टू द इंडिया ॲज बिल्ड अप द नॅशनल कॅपेबिलिटी इन द एरिया ऑफ नेटवर्किंग, स्पेशली इन प्रोटोकॉल सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. सो IRNET जे आहे ते इन्व्हेस्टिगेट केलं होतं म्हणजे इनिशिएटिव्ह आलं होतं इन 1986 मध्ये बाय द डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स. ओके, विथ द funding support from the government of India आणि United Nations Development Program. Okay, that is a UNDP. Involve the 8 premium institute as participating agency. आणि याचं जे मिशन होतं ना ते होतं to provide the network infrastructure services and connectivity addressing the requirement of India research and the educational sector, facilitating them to become the increasingly effective and efficient in their chosen field. सो इथे जे IRNET जे फुल फॉर्म आहे ते आहे एज्युकेशन अँड रिसर्च नेटवर्क, म्हणजेच ऑप्शन डी जो आहे तो इथे करेक्ट आहे. हु हेल्प लीड प्राईम मिनिस्टर राजीव गांधी इन रिव्होल्युशनरिंग इंडियाज टेलिकम्युनिकेशन पॉलिसी. क्वेश्चन जो आहे तो 2021च्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारण्यात आला होता, ज्यामध्ये असं विचारण्यात आलं होतं दिलेल्यापैकी कोण एक जो आहे ज्यांनी की हेल्प केली होती लेट प्राईम मिनिस्टर राजीव गांधींना इन रिव्हॉल्युशनिंग द इंडिया टेलिकम्युनिकेशन पॉलिसीमध्ये. ज्याच्यासाठी पहिला जो ऑप्शन आहे तो आहे नंदन निलेकानी, सेकंड आहे सॅम पिट्रोडा, थर्ड आहे जी प्राथासारथी अँड लास्ट आहे ए राजा. जर आपण टेलिकॉम रिव्हॉल्युशन बद्दल बोलायला गेलो तर राजीव गांधी इज हेल्ड ॲज अ फादर ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड टेलिकॉम रिझॉल्युशन ऑफ द इंडिया. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, so he is rightfully known for the architect of digital India and it was under his rule that the Center for the Development of Telematics was established in August 1984 to develop the state-of-art telecommunication technology and to meet the needs of India's telecommunication network. So in 1986 the MTNL, that is Mahanagar Telephone Nilam Limited, was established with the help of spread of telephone network. Okay, so here
सो हिअर जो सॅम पिट्रोडा होता तो जो होता तो ॲडवायझर होता टू द प्राईम मिनिस्टर राजीव गांधी 6 टेक्नॉलॉजी मिशन रिलेटेड टू द टेलिकम्युनिकेशन that is water, literacy, immunizations, dairy and oil seed were established. And in 1987, during the tenure as an advisor to the Prime Minister Rajiv Gandhi, the Pitroda headed the 6 technology mission related to the telecommunication, water, literacy, immunization, dairy and oilseed. He founded and was the first chairman of India's Telecom Commission. Okay, so remember that the Sam Pitroda was the first chairman of India's Telecom Commission. Okay, so इथे जे correct answer आहे ते आहे option number B. Sam Pitroda helped lead Prime Minister Rajiv Gandhi in revolutionizing the India's telecommunication policy. Which among the following is a basically an instant messenger? क्वेश्चन जो आहे तो 2021 च्या क्वेश्चन पेपर मध्ये विचारला गेला होता, ज्यामध्ये तुम्हाला काही ऑप्शन्स दिले गेले होते आणि या ऑप्शन मधून तुम्हाला जो इन्स्टंट मेसेंजर कुठला आहे असं विचारण्यात आलं होतं. ज्यासाठी पहिला जो ऑप्शन आहे तो आहे फेसबुक. जर आपण फेसबुक बद्दल बोलायला गेलो तर फेसबुक जे आहे ना ते अमेरिकन ऑनलाईन सोशल नेटवर्क सर्व्हिस आहे, जी की पार्ट आहे द कंपनी ऑफ मेटा प्लॅटफॉर्म आणि ही जी आहे ती आली होती इन 2004 मध्ये. ओके, सेकंड जो ऑप्शन आहे तो आहे इंस्टाग्राम. जर आपण इंस्टाग्राम बद्दल बोलायला गेलो तर इंस्टाग्राम इज अ फोटो अँड व्हिडिओ शेअरिंग सोशल नेटवर्किंग सर्व्हिस ओन बाय अमेरिकन कंपनी मेटा प्लॅटफॉर्म. ओके, आणि हे जे ॲप आहे ना ते आपल्याला सगळ्यांनाच माहिती असेल की ते जे आहे ते अलाव करतं युजरना टू अपलोड द मीडिया अँड कॅन एडिटेड विथ द फिल्टर्स विच इज ऑर्गनाइज्ड बाय द हॅशटॅग अँड geographical tagging. And there are 32 different languages which is available on the Instagram, and it is initiated in year 2010. Okay, on 6 October 2010. Then is a Twitter. If we talk about a Twitter is again the American microblogging and social networking service on which the user posts and interact with the messages known as tweet, right? And last आहे तो WhatsApp आहे. आता WhatsApp बद्दल बोलायला गेलो तर WhatsApp हे नाव आपल्यासाठी काही नवीन नाही आहे, राईट? WhatsApp आपण सर्वजणच यूज करतो. सर हा जो आहे तो इन्स्टंट मेसेजिंग आहे, ज्याला की आपण IM टेक्नॉलॉजी म्हणतो. इट इज अ टाइप ऑफ ऑनलाईन चॅट अलाविंग अ रिअल टाइम टेक्स्ट ट्रान्समिशन ओव्हर अ इंटरनेट अँड अदर कॉम्प्युटर नेटवर्क. So messages are typically transmitted between the two or more party, with each the user input a text trigger transmission to the recipient, who all are connected on the common network. व्हॉट्सअपवर आपण कसे कनेक्ट असतो तर इंटरनेटमध्ये. जर आपल्याजवळचा नंबर असेल कोणाचा जो की व्हॉट्सअपवर आहे तर आपण त्याच्याशी बोलू शकतो, राईट? स्पेशली आमच्या फ्रेंडसोबत जर आपल्याला बोलायचं असेल तर हे जे व्हॉट्सअप जे आहे ते कॉमन सोशल नेटवर्क आहे, नेटवर्क सर्व्हिस आहे जो की आपण यूज करतो ऑन डे टू डे बेसिस, राईट? सो as on October 2019, the most used messaging app worldwide are the WhatsApp with 1.6 million active users and the best example of instant messaging. So इथे जे correct answer आहे ते आहे option number D. WhatsApp is basically an instant messenger. Sarthi is a web portal of. क्वेश्चन जो आहे तो 2021 च्या क्वेश्चन पेपर मध्ये विचारण्यात आला होता, ज्यामध्ये तुम्हाला सारथी बद्दल विचारलं गेलं होतं. सारथी हे डॅशचे वेब पोर्टल आहे, ज्यासाठी पहिला जो ऑप्शन आहे तो आहे मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन, सेकंड आहे मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, थर्ड आहे मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे, अँड लास्ट आहे मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंट. So the Ministry of Road Transport and Highway has been facilitating the computerized of more than 1000 road transport offices, that is RTO, across the country. And RTO issue the registration certificate, that is RC, and driving license that is valid across the country. And it wasn't necessary to define some standard for this document on a One Plan India level to ensure the interoperability of correctness and timely available of information. Okay, so because of that they set up the portal called a
Sarthi, the Ministry entrusted National Informatics Center the task to standardize and deploy the software Vahan for a vehicle registration and Sarthi for a driving license. Please remember, the Vahan is created for the vehicle registration and the Sarthi is for a driving license, and the completion of a data with respect to the vehicle registration and a driving license, all of this stayed in the state register and a national register. So the Vahan and the Sarthi was conceptualized to capture the functionalization as mandated by a Central Motor Vehicle Act, that is 1988, as well as a State Motor Vehicle Rule and a customization in the core product to suit the requirement of 36 states. So here the correct answer for this question will be option number C. The Sarthi is a web portal of Ministry of Road Transport and a Highway. BYOD in a content of digital initiative in higher education in India is. क्वेश्चन जो आहे तो 2021 मध्ये विचारला गेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला फुल फॉर्म विचारण्यात आलं आहे BYOD चं, इन द कंटेंट ऑफ डिजिटल इनिशिएटिव्ह इन हायर एज्युकेशन इन दी इंडिया. ज्यासाठी पहिला जो ऑप्शन आहे तो आहे बी युथफुल ऑन डिजिटल, सेकंड आहे बाय युअर ओन डिव्हाइस, थर्ड आहे ब्रिंग युअर ओन डिव्हाइस अँड लास्ट आहे बी युअर सेल्फ ऑन डिजिटल. ओके, सो BYODचं जर आपण फुल फॉर्म बघायला गेलो तर त्याचं जे फुल फॉर्म आहे ते आहे ब्रिंग युअर ओन डिव्हाइस. ओके, is the increasing trend towards the employee owned device within the business, and this is resulted in enhancing the easy of work in employees and contributing to enhance the productivity. The personal devices coming into the workplace are broad and diverse, so there is a challenge of a company to carefully devise their BYOD policies and BYOD management system. So BYOD, that is bring your own device, as permitted the educational institution as well, and this day the students are asked to bring their own devices to the school. जे आपले ओन डिव्हाइसेस आहे ना ते आता ॲट प्रेझेंटली स्कूलमध्ये अवेलेबल आहे, जे की परमिट केलं आहे BYODने. ओके, so BYOD make the process of imparting the educational cheaper as a student don't have to install their own technological device. But BYOD in a school can be a distracting and can lead to the security concern. So इथे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, that is BYOD in a content of digital initiative in higher education in India is bring your own device. Hope you have understood all the question. If you have any doubt regarding the any question, please write in the comment box so that I will answer your question. Okay, till then keep watching, keep learning.